नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पितृपक्ष चालू होता आणि त्या पितृपक्षामध्ये करायचे काही उपाय की जेणेकरून आपले जे पितर आहेत ते संतुष्ट होतील, आपल्याला अडचणी येणार नाहीत, बाधा येणार नाहीत। तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि आजच्या व्हिडिओचा विषय आहे की आता लगेचच नवरात्र सुरू होणार आहे आणि शारदीय नवरात्रामध्ये आपण आपल्या कुलदेवीची आई भगवतीची सेवा करत असतो। मग आता या सेवेसाठी काही नियम असतात, कोणी सांगतं वेगवेगळे नियम, प्रत्येकाच्या म्हणजे मनामध्ये किंवा प्रत्येकाच्या माहितीमध्ये वेगवेगळे नियम असतात। मग आपल्याला प्रश्न पडतो की नेमकं आहे काय किंवा नियम कोणते आहेत। मग तर या 9 दिवसामध्ये आपल्याला कोणकोणते नियम पाळायचे आहे याविषयी आजचा हा व्हिडिओ आहे। सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। जी आपली कुलदेवी आहे तिच्या सेवेचा हा दुग्ध शर्करा योग म्हणायला हरकत नाही, या 9 दिवसामध्ये आहे। तर 3 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर हा आपला नवरात्र उत्सव चालणार आहे आणि 12 तारखेला म्हणजे त्या ज्या व्रताची सांगता होणार आहे, म्हणजे दसऱ्याच्या दिवशी या व्रताची आपली सांगता होत असते। या दिवसात आपल्याला आई भगवतीची वेगवेगळ्या रूपांची सेवा करायची असते। शारदीय नवरात्र म्हटलं की सर्वकडे आनंद असतो, दांडियाचे कार्यक्रम असतात आणि घराघरामध्ये घटस्थापना असते, 9 दिवस उपवास असतो, दुर्गा सप्तशतीचे पाठ चालतात, वेगवेगळ्या सेवा चालतात। आपण कुलदेवीच्या दर्शनाला जातो, कुलदेवीचा मान सन्मान करतो, कुलदेवीला 9 अलंकार अर्पण करतो, कुलदेवीला नैवेद्य सुवासिनींची ओटी भरायची। त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ज्या सेवा आहेत, कन्यापूजन असतं, हवन असतं, खूप सारे जे उत्सव या नवरात्रामध्ये आपण करत असतो आई भगवतीची सेवा म्हणून। स्त्री शक्तीचा जागर असतो या उत्सवात। काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे घटस्थापना, देवीची ओटी, कन्यापूजन, हवन आणि दसऱ्याची पूजा, या सर्व गोष्टीला खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे। या वेळेत आपल्याला या आई भगवतीची सेवा करायची असते। ज्यांना आपलं कुलदैवत माहीत नाही त्यांनी माहीत करून घ्या आणि आपल्या कुलदेवीची सेवा करा। तर काय करायचं आहे, ज्यांच्याकडे कुलदेवीचा टाक नाही त्यांनी आता पितृपक्षामध्ये 2 दिवस अगोदर जरी बनवायला टाकला तरीही कुलदेवीचा टाक आपल्याला मिळून जातो। त्याचप्रमाणे आपल्याला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या 99 मंत्राचा दररोज 1 माळ तरी जप आपल्याला करायचा आहे। हा जो 99 मंत्र आहे तो मंत्र खूप शक्तिशाली आहे आणि या मंत्राचा आपल्याला रोज 1 माळ तरी जप करायचा आहे। त्याचप्रमाणे आपण जर घटस्थापना करत असू तर आपल्या घरामध्ये टाक असणं आवश्यक आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये आई भगवती आणि खंडोबाचा टाक असतो, तर प्रत्येकाकडे तो टाक असणं आवश्यक आहे, तरच घटस्थापना करा। त्याचप्रमाणे आपल्याला आपली कुलदेवी माहीत असणं आवश्यक आहे, हाही नियम आपल्याला लागू होतो। कारण आपल्याला जर आपली कुलदेवीच माहीत नाही तर आपण टाक कोणता बनवणार। जर तुमच्या जवळ स्वामी समर्थ केंद्र असेल तर तुमच्या आडनावावरून तिथे तुम्हाला तुमची कुलदेवी, कुलदैवत म्हणजे खंडोबा माहिती करून घेता येतं। त्याचप्रमाणे या 9 दिवसामध्ये आपल्याला अखंड दीपदान करायचं आहे। अखंड दीपदान केल्याने ही आई भगवतीची सेवा आपल्या हातून घडणार आहे। त्याचप्रमाणे कन्यापूजन, आता कन्यापूजन कसं करायचं, आता काही ठिकाणी करतात काही ठिकाणी करत नाही। तर कन्यापूजन कसं करायचं हाही व्हिडिओ मी लवकरच आपणासाठी घेऊन येईल। त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं आणि आमच्या महिला मंडळांचा आवडता विषय म्हणजे या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे हवनयुक्त संकल्पयुक्त पाठ। आता तुम्ही तुमच्या म्हणजे सवडीप्रमाणे किंवा तुम्हाला जसा वेळ आहे तसे तुम्ही 7, 14, 21 रोज 1 पाठ केला तरीही चालेल आणि 9 दिवसामध्ये 1 पाठ जरी केला तरीही चालेल, परंतु दुर्गा सप्तशतीचा पाठ अवश्य करा, कारण आई भगवतीची ती सर्वात प्रभावी सेवा आहे। त्याचप्रमाणे या 9 दिवसामध्ये मांसाहार करायचा नाही। आपण जरी करत नसलो, आपल्या घरातील जरी कोणी असले तरी त्यांनीही मांसाहार करायचा नाही। या 9 दिवसामध्ये आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचा आहे, मद्यपानही वर्ज्य करायचं आहे।
त्याचप्रमाणे आपण जर एकत्र कुटुंबात राहत असू तर एका कुटुंबात वेगवेगळी घटस्थापना असू नये, एका कुटुंबात एकाच ठिकाणी घटस्थापना ही असायला पाहिजे. आता काही जण काय म्हणतात की नवरात्रीमध्ये देवी घटी बसते तर बाकीच्या देवांचीही पूजा करू नये, तर तसं नसतं. जेव्हा आपण घटस्थापना करतो तेव्हा फक्त आपली कुलदेवी ही म्हणजे घटी बसलेली असते. फक्त देवीचीच आपल्याला म्हणजे तिलाच दररोज आंघोळ हे करायचं नसतं, पण बाकीची जी देव आहेत त्यांची आपल्याला ही सेवा करायची असते. त्याचप्रमाणे या नवरात्रामध्ये केस कापणे, नखे कापणे, दाढी कटिंग या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या टाळायच्या आहेत. ज्यांना 9 दिवसाचं व्रत करायचं आहे त्यांनी ज्यांना शक्य आहे त्यांनी 9 दिवस चप्पल नाही घातली तरी चालेल, परंतु जे बाहेर कामाला जातात त्यांना शक्य नाही त्यांनी घाला. परंतु घरात जर चप्पल वापरत असाल तर 9 दिवस चप्पल वापरू नका. त्याचप्रमाणे मी माझ्या आई भगवतीच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की 9 दिवस आपण टिकली लावू नका, कुंकू लावा, हातामध्ये काचेच्याच बांगड्या घाला आणि साडी परिधान करा. आता ज्यांना नाही आवडत त्यांचा विषय वेगळा आहे, परंतु 9 दिवस जर तुम्ही आई भगवतीची सेवा करत असाल तर या सर्व गोष्टी पाळणं आवश्यक आहे आणि आई भगवतीची कृपा आपल्यावर त्यामुळे कायम राहील. म्हणून या सर्व गोष्टी नवरात्राच्या आधी तुम्ही नियोजित करून ठेवा आणि घटस्थापना करून आता ज्यांना उपवास शक्य नाही त्यांनी नाही केला तरी चालेल, म्हणजे बसता उठता म्हणजे बसण्याच्या दिवशी आणि उठण्याच्या दिवशी उपवास केला तरीही चालेल, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी करू शकता आणि आई भगवतीची सेवा करू शकतात. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या कुलदेवीच्या दर्शनालाही जा आणि देवीचे आशीर्वाद मिळवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीविषयी काही माहिती घेऊन. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.